तुझे डोळे किती छान आहेत हे सांगायचं राहून गेलंय. बरेच वर्षात नाही सांगितले तुला मी. तू हसलीस किती छान दिसतेस हे सांगायचं राहून गेलंय. तर तुला अनेक गोष्टी सांगायच्या राहून गेलेत. काय? हो हो मी प्रसादनी माझ्यासमोर असं कधी असू नये. पण फार गोड माणूस आहे, फार गोड. खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत करतो. प्रसाद, बघूया काही तुझ्याबद्दलच्या रिॲक्शन्स किंवा तुझ्याबद्दलचे बाईट्स काय आहेत बघूया. खूप हळवा आहे प्रसाद. प्रसाद भल्या भल्यांना दाद देणार नाही, पण प्रसादच्या जी जवळची माणसं आहेत त्या जवळच्या माणसांनी नुसतं त्याला नजरेने जरी सांगितलं तरी प्रसाद त्यांना खूप मान देतो आणि प्रसाद त्यांचं ऐकतो. प्रसाद, आय लव्ह यू फॉर दॅट, आय लव्ह यू फॉर दॅट. मला खूप अभिमान वाटतो प्रसाद. म्हणजे आम्ही रणांगणचे प्रयोग करत होतो ज्या वेळेला, त्यावेळेला नेहमी शिवाजी मंदिरच्या तिकडे बोर्ड लागलेला असायचा की प्रसाद ओक, सचित पाटील, अशोक समर्थ वगैरे ही सगळी नावं आणि अविनाश नारकर. तर हा साला खोडसाळ नेहमी तिकडे आल्यानंतर असं म्हणायचा की आणखीन 6 महिने, आणखीन वर्ष हे आणि जे आहे ना ते आणि प्रसाद ओक कधीतरी लागणार. त्यावेळेला मी त्याला म्हणालो होतो की येस प्रसाद, आपली जिद्द, आपली चिकाटी आणि तुझी मेहनत जी तू करतो आहेस, ती मेहनत ज्या पद्धतीने करतो आहेस तर हे आणि लागायला फार वेळ लागणार नाही. प्रसादच्या बाबतीत मला गोष्ट एकच खूपते की तो ज्यावेळेला खूप असा शिस्तबद्ध आणि तो ज्यावेळेला असा खूप मच्युअर्ड आणि असा वगैरे जर थोडासा वागायला लागतो ना त्यावेळेला ती गोष्ट जाम कोपते. कारण प्रसाद हा असा काय हु ही करतच आपल्याशी बोलावं त्याने. म्हणजे तो असा स्टान्स घेऊन किंवा असं ॲटिट्यूड घेऊन वगैरे बोलायला लागला की नाही की ते आपल्याला मला तरी सहन होत नाही. मुस्काट फोडीन प्रसाद, काय काय हे काय काय. त्यामुळे प्रसाद असा माझ्याशी तरी तू कधीही वागू नकोस प्लीज. हीच एकमेव गोष्ट त्याच्या बाबतीत मला नेहमी खूपच आली. या माणसाबद्दल काय मी खरंच काय बोलणार. माझा मोठा भाऊ आहे तो. म्हणजे लिटरली त्यांनी मलाच काय रणांगणच्या अख्ख्या टीमला त्यांनी खूप जपलं. या एका माणसाने. आपली इंडस्ट्री इतकी खोटी आहे की खरी माणसं खूप बोटावर मोजण्याइतकी असतात. तर त्यातलं एक बोट म्हणजे अविनाश नारकर. त्याच्यासमोर मी असा ॲटिट्यूड घेऊन नाही बसू शकत आणि मी कधीच नाही बसणार. पण अविनाशजी, पण आता हे उत्तर देताना मात्र त्यांनी तो स्टान्स घेतला. पण तो स्टान्स काढताना मला असं मी आग्रह करीन तुला की ते कसं बोलतात ते दाखव. नाही दाखव प्लीज. त्याची बोलण्याची एक ढब आहे अविनाशी की काय? हो हो मी प्रसादनी माझ्यासमोर असं कधी असू नये. पण फार गोड माणूस आहे, फार गोड. चला पुढचा बाईट बघूया. चिन्मय, प्रसाद आणि अवध्या, क्या बात आहे. तुम्हा तिघांना एकत्र बघून खूप आनंद होतोय. आणि पशा, मित्रा, गड्या, इथूनच तुला मिठी मारतो रे. अरे किती दिवसांनी भेटतोयस आणि तोही झी मराठी चॅनलवरती, त्यामुळे जास्त आनंद होतोय. अवधूत, चिन्मय, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पण प्रसाद हे बोलणार नाही, पण मला इथे बोलावंसं वाटतं कारण त्याचा स्ट्रगल बऱ्याचशा प्रमाणात मी पाहिला आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रसाद पुण्यावरनं मुंबईत करिअरसाठी म्हणून आला तेव्हा एक वेळ अशी होती की प्रसाद दुकानाच्या फळीवर झोपला आहे. अख्खा दिवस बिस्किटं खाऊन आणि पाणी पिऊन त्याने काढलेले आहेत. अशावेळी मंगेश कदमसारखा दिग्दर्शक त्याच्या मदतीला आला नसता तर प्रसाद ओकसारख्या एका समर्थ अभिनेत्याला आपण मुकलो असतो. प्रसाद पुन्हा पुण्याला जायला निघाला होता, पण मंगेश कदमने त्याला धीर दिला आणि त्याला पहिलं नाटक दिलं. त्यामुळे हा स्ट्रगल माझ्यासाठी खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रसादचं लग्न झाल्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन मुंबईत आला आणि तेव्हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या बाहेरची त्याची भेट मला आठवते. तेव्हाचा प्रसाद आठवते. मुलं झाल्यानंतरचा प्रसाद आठवते. म्हणजे आता पैसा आला, सुबत्ता आला, मोठं घर आलं, गाड्या आल्या, स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आली. हे सगळं आजूबाजूचं प्रसादच्या बाबतीत बदललेलं आहे, पण प्रसादच्या आतला माणूस तसाच आहे.
अजूनही प्रसाद मिस्ड कॉल देतो आणि मग नंतर म्हणतो की अरे तू फोन का नाही केला. तसाच आहे हा प्रसाद. तुझ्या बाबतीत खुपतं काय तर प्रामाणिकपणे सांगतो अवधूत, मला ना प्रसादचं छान दिसणं खुपतं, प्रसादची पिळदार शरीरयष्टी मला खुपते, प्रसादची प्रतिभा मला खुपते, प्रसादचं फॅन फॉलोईंग मला खुपतं, प्रसादचं यश मला खुपतं. असं तुम्हाला वाटत असेल, पण यातलं माझं काहीही खुपत नाही, कारण प्रसाद माझं तुझ्यावरती निव्वळ प्रेम आहे. आपल्या बाबतीत असं म्हटलं जातं की 2 वेगवेगळ्या आईंच्या पोटी जन्माला आलेली सख्खी भावंड आहेत, त्यामुळे मला तुझ्याबद्दल काहीही खुपत नाही. मी जेवढा पुष्केला ओळखतो ना, त्याला जगात कुणाबद्दलच काहीच खुपू शकत नाही. हे खरंय, हे खरंय. कधीच नाही. म्हणजे असं म्हणतात ना की काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये, ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट. तसं आहे मी आणि पुष्कर. म्हणजे मी खूप रिझर्व्ड आहे, किंवा मी पटकन कुठल्या माणसामध्ये मिक्स नाही होत. मला थोडा वेळ लागतो, समोरचा माणूस कळायला लागतो. तोपर्यंत मी जरा आवी म्हणला नारकर तसा मी स्टान्स घेऊन असतो बरेचदा. पण पुष्क्याला कुठल्याही माणसांमध्ये तो कधीही आणि कितीही वेळ मिक्स होऊ शकतो. कधीही. म्हणजे जगन मित्र आहे तो. चला पुढचा बाईट बघूया. प्रसाद, तुझ्याविषयीचं खुपणं वगैरे, म्हणजे खुपणं हा शब्द खूपच सौम्य वाटतोय आपल्या नात्याला, असं तुला वाटत नाही का? म्हणजे मला असं वाटतं अवधूत, हा प्रश्न असा हवा होता की किती वेळेला अवघाची संसारच्या सेटवर तुला प्रसादचा खून करावासा वाटलेला आहे, किंवा किती वेळेला प्रसादने तुला खूप त्रास दिलेला आहे. तर मला असं सांगावंसं वाटेल, दर वेळेला म्हणजे शॉट सोडून आल्याड आणि पल्ल्याडचा वेळ अमृताला आज अमृताची कशी खेचता येईल हे प्लॅनिंग करण्यात प्रसादने घालवलेलं आहे. आणि तेव्हा मला त्याचा इतका राग आलेला आहे, पश्चाताचा इतका राग आलेला आहे. आणि 1 नंबरचा थापा मला मारून, मला काहीतरी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला एखादा पदार्थ आवडत असेल, मला गुलाबजाम आवडतात, तर हा जेवणाच्या लाईनीत समोर जाऊन म्हणणार, ओ आज गुलाबजाम, अमऱ्या आज गुलाबजाम. आणि मी अगदी पूर्णपणे स्वप्नरंजन करणार की आज गुलाबजाम, आणि तिथे जाऊन गुलाबजाम नसायचे. त्यानंतर माझा पडलेला चेहरा बघून प्रसाद तुला जे हसू यायचं, तेव्हा किती गळा मला तुझा दाबावसा वाटला असेल याची तुला कल्पना आहे का? तर त्यामुळे अवधूत, मी गंमत करत नाहीये, प्रसादला मार, खुपणं वगैरे हे छोटे शब्द मला शक्य नाही आहेत. मला असं गळा दाबायचा आहे, पण ॲट द सेम टाईम मला हेही सांगायचं आहे की प्रसाद इज अ लवेबल रास्कल. त्याच्यावर चिडून बसता येत नाही, तुम्हालाही हसावंच लागतं. तो तुमच्यावर, त्यांनी तुमची फजिती केलेली असते आणि तुम्हीच त्या फजितीवर हसत असता, असं काहीतरी त्या नालायकामध्ये आहे. आणि तुम्हाला ते मान्य करावं लागतं. तुम्ही खूप काळ प्रसादवर चिडून राहू शकत नाही. मी भयंकर छळलंय तिला, भयंकर म्हणजे भयंकर छळलंय. एक तर काय असं व्हायचं की अवघाची संसारच्या सेटवरती, म्हणजे अवघाची संसारसाठी मी समजा 18-20 दिवस महिन्याचे देत असायचो, तर त्यातले 10 दिवस आम्ही दोघंच असायचो. बरं, मंदार देवसई डायरेक्टर, त्यामुळे तो माझा अत्यंत घनिष्ठ जवळचा मित्र, तेव्हा आम्ही दोघं मिळून खेचायचो तिची. आणि ती जाऊन रडायची मंदारकडे, तर मंदार लहान मुलाला करतात ना, प्रसाद असं ओरडायचा माझ्यावर. त्यामुळे ती अजून चिडायची. मग ती माझी बायको सेटवर आली की तिच्याकडे लहान मुलं कागाळ्या करतात, हा बघ ना वगैरे असं करून तिला चाड्या सांगायची. मग ती पण, हो अमृता मी सांगते त्याला, मी सांगते, डोंट वरी वगैरे. मी काही करायचो रे. म्हणजे दोघांचा सीन आहे समजा, इथे अमृता आहे, इथे मी आहे, आणि अत्यंत सिरियस सीन आहे. आणि अवघाचीला खूप ग्रे शेडेड लाऊड कॅरेक्टर होतो हर्षवर्धन. तर मी अमुक तमुक इथून पुढे तुला हे करता येणार नाही, समजला? आणि अशी ते मान बिन हलवून मी निघून जायचो. आता फ्रेम मध्ये ती एकटीच आहे आणि तिच्यावर कॅमेरा झूम होतोय की, आणि मी बाहेर गेलेलो असतो, तर मी म्हणायचो की समजा शेवटचं वाक्य असं की मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत ताट वाढलेलं पाहिजे, समजला? आणि मी गेलो की मी जाऊन असे आवाज काढतो आणि ती सिरियस एक्सप्रेशन देते. आणि शॉर्ट कट झालं तर पशा काय चाललंय तुझं? एक मिनिट मी काय म्हटलं जाताना, मी फ्रेश होऊन येतो. तुला तो फील मिळायला पाहिजे ना की मी फ्रेश होऊन येतो. काय रे. येस. आणि आता पुढचा बाईट. चिन्या, मला आठवत आहे दिनानाथला मी असायचो बऱ्याच, सगळे जयकर जोशी यांच्याबरोबर. तेव्हा मी तुला बघायचो. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू प्रचंड असा माजुरडा, सगळं तुलाच येतं असा वगैरे मास घेऊन फिरणारा चिन्ह मांडले तर मला वाटायचा.
पण आपली ओळख नंतर अशी जुजबी ओळख होती. त्यानंतर सनई चौघडे, राजीव पाटील यांच्या सिनेमात श्रेयस तळपदे यांनी प्रोड्यूस केलेल्या फिल्ममध्ये आपली ओळख झाली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपले सीन फार काही एकत्र नव्हते, क्वचित होते, पण तिथे मला वाटतं आपलं थोडंसं सूट जुळत गेलं. आपले आपण थॉट्स शेअर केले आणि तिथे हळूहळू आपली मैत्री झाली. चिन्या, आता मला तुझ्या बाबतीत काय खुपतं सांगायचं झालं तर खरंच चिन्या, मला तुझं काहीच खुपत नाही, हेच मला खुपतं. पण तरीसुद्धा ना कधी कधी असं वाटतं की तू जेव्हा आपण भेटतो तो तुझा जरा जो लॅपटॉप आहे ना, लॅपटॉप जरा सतत त्याच्यात घुसलेला असतोस. सीन असेल तर ॲक्टिंग त्याच वेळेला लिहितोस, पण जरा थोडासा मेंदूला आराम दे, थोडासा आराम करत जा बस. कमी काम कर रे, किती काम करशील. हो काय सांगशील. संत्या डार्लिंग आहे माझा, म्हणजे संत्या जान आहे माझी. काल सकाळची गोष्ट, सकाळी माझी 6:30ची शिफ्ट होती. मी 6:30 वाजता सेटवर होतो. मला 6:45 वाजता संतोष जुवेकरचा मिस कॉल दिसला. म्हटलं 6:45ला संतोष जागा नसतो, उठलेला नसू शकतो, झोपायच्या आधी फोन केलेला असू शकतो. म्हणून मी संत्याला फोन झाला. म्हटलं संत्या काय झालंय. इरा, तुला जर मुलगा झाला तर इराचा भाऊ म्हणून त्याचं नाव शेरा, एवढंच सांगायला फोन केला. गुड नाईट. हे फक्त संतोष जुवेकर करू जाणे. तो माझ्या घरी येतो, त्याची माझ्या सासऱ्यांबरोबर सासूबाईंबरोबर पण मैत्री झालेली आहे. बायको तर माझी त्याची म्हणजे ती त्याची वहिनी, म्हणजे दिदी तेरा देवर दिवाना टाईपचं रिलेशनशिप आहे दोघांचं. आणि माझ्या घराच्या किचनमध्ये घुसून तो काहीही बनवतो, काहीही करतो. आणि तो म्हणजे तो मॅड आहे, म्हणजे तो माझा आहे, म्हणजे मी काहीच बोलू नाही शकत. चला पुढचा वाईट बघूया. हाय चिन्मय, मला माहिती नाही तुला आठवतं की नाही, पण तुला माहिती आहे की ह्या सिरियल आधी आपण कधीच एकत्र काम केलं नव्हतं. सो जेव्हा ह्या सिरियलच्या मीटिंगसाठी मी शशांक सरांच्या ऑफिसमध्ये गेले होते पहिल्यांदा, तेव्हा मी तुला तिथे पाहिलं. आणि दॅट टाइम आय केम टू नो की तू ही सिरियल लिहितोयस ॲज वेल ॲज त्याच्यात ॲक्ट पण करतोयस. सो मी खूप खुश होते हे ऐकून, कारण तू ज्या प्रकारचं काम आत्तापर्यंत केलं आहेस, ज्या टाईपचं काम केलं आहेस, ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की तुझ्याबरोबर काम करताना खूप मजा येईल, खूप शिकायला मिळेल. आणि सिरियसली तसं झालं आहे. मला एक गोष्ट खुपते, ती म्हणजे 7च्या शिफ्टला आम्ही 7:30 पावणे 8पर्यंत, बरं चल 8पर्यंत रेडी होऊन असतो आणि चिन्मय मांडलेकरांचा पत्ताच नसतो. काय सांगशील प्रिया मराठे. हा माझा स्क्रीन प्ले मध्ये इथे भरपूर सीन लिहितो मी, थांब. नाही पण हे मला मान्य आहे, एवढीच रिॲक्शन माझ्या समस्त निर्मात्यांसाठी, आमच्या ईपीसाठी, माझ्या सगळ्या को आर्टिस्टसाठी, माझ्या डिरेक्टरसाठी, आमच्या युनिट मधल्या प्रत्येक माणसासाठी माझी ही एवढीच रिॲक्शन आहे. प्रिया, पुढच्या वेळेपासून जर का तू उशिरा आला तर तू आम्हाला खूप त्याला फोन करून सांग, आपण ह्याची दखल घेतली जाईल याची. आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कोणापासून सुरुवात करूया. प्रसाद मोठा वय आहे. अरे नाही चिन्मय, डेली सोपचं लिखाण कसं करावं. बायकांकडे बघून की बायकांसारखा विचार करून. बायकांसारखा विचार करू. आवडती मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट का असंभव. असंभव. आवडती सहकलाकार प्रिया मराठे का मृणाल दुसानीस. प्रिया मराठे. माणसाने कसं असावं. चिन्मय मांडलेकर सारखं का प्रसाद ओक सारखं. वा वा, मांडलेकर सारखं काय उत्तर. प्रसाद ओक सारखं. क्या बात आहे. प्रसाद ओक सारखं. आवडता अभिनेता सुबोध भावे का प्रसाद ओक. सुबोध भावे, कारण खूप जास्त काम सुबोध बरोबर केलं. मी प्रसादला आत्ता जवळून अनुभवतोय. वादळवाटच्या वेळेचा सुबोध भावे. प्रसाद, तुझ्या प्रश्नांकडे येऊया. रॅपिड फायर. कुणाबद्दल खूप जास्त अफवा पसरवल्या. अशोक समर्थ का आविष्कार दारवेकर. नाही, दोघांबद्दल नाही. अफवा पसरवल्याच नाहीत, मुळात प्रश्नच चुकलाय. बरं, कुणाची जास्त टिंगल केली. अशोक समर्थ. यातल्या कुणी गाणं थोडं बाजूला ठेवून अभिनयाकडे जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. प्रसाद ओक
का वैभव मांगले? वैभव मागले. आवडती सह अभिनेत्री अमृता सुभाष का मधुरा वेलणकर? अमृता सुभाष. आवडता गायक सुनील बर्वे का सुमित राघवन? सुमित राघवन. आणि बायकांना आवडणारा निवेदक आदेश बांदेकर का प्रसाद ओक? आदेश बांदेकर. क्या बात है, क्या बात. आणि आता वेळ झालेली आहे ती हायलाईट राऊंडची, म्हणजेच फोन राऊंडची. आज चिन्मय आणि प्रसाद कुणाला फोन लावतात हे आपण बघणार आहोत. मला असं वाटतं प्रसादपासून सुरुवात करूया. ठीक आहे. मला फोन लावायचा आहे तो हरवलेल्या प्रेक्षकांना. आजकाल आपण बरेच ऐकतो की रंगभूमीचा प्रेक्षक हरवलाय, मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हरवलाय. तर आता जादूचा फोन आहे तर तो एका बटनात मला सापडणार. वा, मी त्याच्याशी बोलतो जरा. सुपर्ब. हा, हॅलो, नमस्कार. हरवलेले प्रेक्षक. हा, नमस्कार, मी प्रसाद ओक बोलतोय. काय करताय, कुठे आहात? मल्टिप्लेक्समध्ये. काय बघताय? खिलाडी 786. आपलं काय आहे नाव? पवार, साने, जाधव, कोल्हटकर, आगाशे, गुप्ते. मराठीच आहात ना तुम्ही? नाही, खिलाडी 786 बघा, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण त्याच वेळेला विजय असो पण बघा. आमचा मकरंद अनासपुरे जीव तोडून तुमच्यासमोर विनोदाची आतषबाजी साजरी करत असतो. आमचा भरत जाधव असतो, आमचा सिद्धार्थ जाधव असतो, पुष्कर असतो, मी असतो. विनोदाच्या अनेक छटा दाखवणारे कलाकार मराठीमध्ये आहेत. त्यांच्याकडे पाठ का फिरवता? आणि मला असं वाटतं की हिंदी चित्रपट मोठे करायला हिंदी प्रेक्षक आहेत ना. तुम्ही मराठी चित्रपट, मराठी नाटक मोठं करावं आधी, विनंती करतोय. आणि शेवटी काय माहिती ना, आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो. मायबाप जे खरे आईबाप असतात ना, त्यांना मुलाच्या गॅदरिंगला त्याचा नाच बघायला बोलवावं लागत नाही, ते स्वतःहून जातात. मग तुम्ही तर आमचे एवढे मोठे मायबाप आहेत, तुम्हाला बोलवायची काय गरज आहे? तुम्ही हक्कानी या, आमचा नाच बघा, आमचं गाणं बघा, आमचं काम बघा. आवडलं नाही शिव्या घाला, चपलेनी मारा, पण पुन्हा या, पुढच्या वेळेला नक्की आवडेल. जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेतो. पण आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट समृद्ध, यशस्वी आणि संपन्न करण्याची जबाबदारी मायबाप तुमची आहे. सुरुवात तुम्ही ताबडतोब करू शकता. चिन्मय मांडलेकरांचं आणि माझं बेचकी नावाचं एक नाटक येत आहे, त्याला उदंड प्रतिसाद द्या. त्या नाटकाचं यश सर्वस्वी फक्त मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्यावर अवलंबून आहे. ते 29ला ओपन होत आहे. ते 29 तारखेला ओपन होत आहे. गडकरी रात्री. बेचकी नावाचं आमचं नाटक, माझं आणि चिन्मय मांडलेकरांचं. नक्की या, मला आतमध्ये येऊन भेटा, तुमच्या पाया पडीन, आशीर्वाद घेईन तुमचे. खूप बरं वाटेल, कारण शेवटी तुम्ही मायबाप आहात. एक लेकरू म्हणून माझी विनंती मान्य करा. धन्यवाद. वा 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 वा, फार सुंदर फोन लावला. चिन्मय, आता तू फोन लावणार. बघूया कोणाला लावतोस. तुझ्याशी मी रोज बोलतो. आपण दिवसातनं एक 4-5 वेळा तरी बोलतो. बरेचदा एकमेकांना इन्फॉर्मेशन देतो एकमेकांबद्दल. आज मी तुला इन्फॉर्मेशन द्यायला फोन नाही केला, आज मी तुझ्याशी बोलायला फोन केलाय. कारण मी इथे पोहोचलो, मी तिथे चाललोय, मी उद्या मुंबईच्या बाहेर जाणार आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पास करण्यात तुझे डोळे किती छान आहेत हे सांगायचं राहून गेलंय. बरेच वर्षात नाही सांगितले तुला मी. तू हसलीस की किती छान दिसतेस हे सांगायचं राहून गेलंय. तर तुला अनेक गोष्टी सांगायच्या राहून गेले. सगळ्या तर नाही सांगता येणार तुला आज. मला त्या कदाचित सगळ्या कधीच नाही सांगता येणार तुला. मला तुला हे नाही सांगता येणार की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मला तुला हे नाही सांगता येणार की तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस. मला तुला हे कधीच नाही सांगता येणार की मी
फक्त तुझ्याकडे बघून हे सगळं या ड्राईव्हनी पुढे ओढतोय. म्हणजे आता सगळ्यांनीच बरंच बोलले माझ्याबद्दल काय काय. हे सगळं मी का करत असतो आणि कशासाठी ही धावपळ आहे हे फक्त तुला माहिती आहे, कारण तू एकमेव साक्षीदार आहेस त्याची. त्यामुळे आज हा फोन सगळ्यांच्या समोर मी तुला करतोय. बरेच लोक, तो कॅमेरा लागले तिकडे, पण हा फोन मी तुला करताना मी खूप एकटा आहे आज. आणि 1 to 1 तुला ही गोष्ट मला सांगायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. आणि हे प्रेम आपण दोघांनी एका पेपरवर सही केलंय म्हणून नाहीये. हे प्रेम तू माझ्या मुलीला जन्म दिलायस म्हणून नाहीये. हे प्रेम तू माझ्या अजून एका बाळाला जन्म देणार आहेस म्हणून नाहीये. 17 नोव्हेंबर 2007 जे प्रेम मी तुझ्यावर केलं होतं, जसं प्रेम मी तुझ्यावर केलं होतं, तसंच मी आजही करतो. सांगायचं राहून जातं बरेचदा. फक्त मी इथे पोहोचलो, मी तिथे चाललो एवढंच बोलतो. फोन ठेवताना लव्ह यू बोलतो, पण ते मी इथे पोहोचलो आणि मी तिथे चाललो इतकंच मेकॅनिकल असतं. पण आज मनापासून सांगतो, आय लव्ह यू अ लॉट. बाय बाय. अशी माणसं अवघड करून ठेवतात आपलं सगळं, हो की नाही? आणि त्यात तो लेखक. त्यातून लेखक. सांगायचं राहून नाही का जात बरेच. निश्चितपणे सांग, निश्चित. हॅलो. हा अगं माझं पण मारू नको. मला माहिती नाही लावायचं. ऐकून घे. हॅलो, माझी बायको पण बघतीये. माझी बायको कार्यक्रम बघतीये. माझं पण राहून गेलं. सेम त्याचं जे म्हणणं ते माझंच आहे. फोन माझा होता की नाही? अगं खरंच. ओके बाय बाय. खरंच वा गुप्ते वा. वाट लावून ठेवतो यार तू पण. एनिवे, पण खूप गोड लावलास फोन यार. जाम जाम मजा आली. तुम्ही दोघे जण इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात, खूप मजा आली.